हाय फ्रेंड्स, आज आपण चाललो आहे सोमनाथ दर्शनसाठी। जुनागढवरून आपल्यास वेरावलसाठी ट्रेन आहे। ती ट्रेन पकडून आपण वेरावलला उतरायचे आणि वेरावलवरून शेअरिंग ऑटोने आपण सोमनाथ दर्शनसाठी सोमनाथला येणार। सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना आम्हाला वाटेत हे काका भेटले, ज्यांनी आम्हाला सोमनाथ लिहिलेला चंदनाचा टीका लावला। दर्शनासाठी मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही मोबाईल लॉकरला जमा केले आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी आत गेलो। आमचे तर दर्शन झाले आणि आम्ही तिथून निघालो सोमनाथ एक्सप्लोअर करायला। सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला फिरण्यासारखी अशी खूप मंदिरे आहेत, त्यातील हे एक पोद्दार राम मंदिर आहे। हे मंदिर सोमनाथ मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या मंदिरासाठी तुम्ही रिक्षाने येऊ शकता किंवा पायीही चालत येऊ शकता। हे त्रिवेणी संगमावरती बांधलेलं असं राम मंदिर आहे। याचं उद्घाटन 2017 साली झालेलं आहे। मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतले। मंदिराचा गाभारा खूप असा मोठा आहे। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर असा दूरवर पसरलेला त्रिवेणी संगम इथून दिसतो। मंदिरात खूप कोरीव काम असे केलेले आहे। हे मंदिर थोडा इस्कॉन टाइप मंदिर सारखे दिसते। मंदिराच्या आजूबाजूला असा बागेचा परिसर आहे, जिथे लोक दुपारच्या उन्हामध्ये आराम करू शकतात। मंदिराच्या बाजूला बागेमध्येही भगवान सूर्यांची मूर्ती ठेवलेली आहे, जी उत्खननात सापडलेली पुरातत्व मूर्ती आहे। बाजूला अशी माहिती लिहिली आहे की येथे प्राचीन काळात पहिले सूर्य मंदिर होते। तेथे उत्खननात ही सूर्यदेवांची मूर्ती सापडली आहे। मंदिराच्या बाजूने हा आत रोड जातो, जिथे त्रिवेणी संगम आहे। आपण हे आता पोद्दार श्रीराम मंदिर बघून आलो। आता आपण चाललो आहे त्रिवेणी संगमाच्या दिशेने। नदीचं आणि समुद्राचं पात्र जवळ असल्यामुळे इथे खूप तुम्हाला कावळे आणि पक्षी बघायला मिळतात। हा रोड खूप शांत आहे, त्यामुळे इथे खूप पक्षी आणि निसर्गाचं सौंदर्य खूप भारी आहे। या रोडवरून जाताना बाजूलाच शक्तिपीठ आहे। हे चंद्रभागा शक्तिपीठ आहे। हे देवीचे 52 शक्तिपीठ मधील एक शक्तिपीठ आहे, जे की त्रिवेणी संगमावर आहे। आपण आता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी चाललेलो आहे। आम्ही 4 ते 5च्या दरम्यान गेल्यामुळे मंदिरात गर्दी नव्हती। मंदिरात कोणीही नव्हतं। मंदिराचे रंगरंगोटीचे काम चालू होते। मंदिरामध्ये आम्ही आत जाऊन दर्शन घेतले। मध्ये दत्तांची अशी मूर्ती आहे आणि ही चंद्रभागा देवीच्या शक्तिपीठाची मेन मूर्ती आहे। मंदिरामध्ये असा अखंड धुनी आहे, त्याचं आम्ही दर्शन घेतलं। तुम्ही सुद्धा असे दुपारच्या वेळात आला तर तुम्हाला दर्शन चांगलं होईल। मंदिराच्या बाहेर आल्यावर हा त्रिवेणी संगम दिसतो। इथून पायी वाट आहे, तुम्ही चालत त्रिवेणी संगमावरती जाऊ शकता। आम्ही इथून त्रिवेणी संगम बघत संगमाकडे चालत निघालो। येथे कपिला, हिरण्य आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे। या संगमावरती पितृश्राद्ध आणि तर्पण सुद्धा केले जाते। त्रिवेणी संगम असल्यामुळे खूप लोक इथे स्नानासाठी येतात। त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्या इथे मिळतात। त्या नद्या पुढे समुद्राला मिळत असल्यामुळे इथलं पात्र सुद्धा खूप मोठं आहे।
पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी आपले जीवन कार्य संपवण्याच्या आधी, वैकुंठाला जाण्याच्या आधी ते या संगमावरती येऊन गेले होते. या त्रिवेणी संगमावरती गीता मंदिर आणि लक्ष्मीनारायण मंदिर अशी जुनी मंदिरे सुद्धा आहेत. लोक इथे येण्यास आधी येताना शेवेचे पाकिट किंवा काहीतरी खायला घेऊन येतात या पक्ष्यांसाठी. येथे तुम्हाला इन्स्टंट फोटो सुद्धा काढून दिला जातो या पक्ष्यांसोबत. तुम्ही पण कधीतरी इथे आला तर येताना पक्ष्यांना असे शेवेचं पाकिट घेऊन या, जेणेकरून ते खातील आणि तुम्हाला सुद्धा यांच्यासोबत फोटो काढता येईल. आता आपण चाललो आहे सूर्य मंदिर, कामनाथ महादेव मंदिर, पांडवकालीन गुफा अज्ञातवास मधली आणि शंकराचार्यांची गादी आणि शंकराचार्यांचा मठ, एवढं सगळं आपण इथं पाहणार आहोत. इथे तुम्हाला राहायची सुद्धा व्यवस्था आहे. हे यात्री भवन आहे, इथे तुम्हाला रूम्स रेंटवर भेटतील. हे आहे कामनाथ महादेव मंदिर. आपण चाललो आहे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये. हे आहेत आदिगुरु शंकराचार्य, ज्यांचं आता आपण दर्शन घेतले आणि बाकीचे सगळे मंदिरे इथून वर गेल्यानंतर आहेत. हे आहे सूर्य मंदिर. हे खूप असं दगडी काम केलेलं, कोरीव काम केलेलं मंदिर आहे. या सूर्य मंदिराच्या साईडला ही अशी विहीर आहे. आमचं तर सर्व सोमनाथ दर्शन झालं. मग आम्ही आलो इथे बीच वरती. या साईडला गेला आहे मंदिराकडे रस्ता आणि या साईडला जातो बीच कडे रस्ता. तर आम्ही विचार करू लागलो प्रथम कुठे जायचं, बीच वर जायचं की मंदिराकडे. तर मग मी गेले बीच वरती उंटाची राईड करायला. उंटाची राईड करण्यासाठी पर पर्सन 50 रुपये घेतले जातात. याच्यावर बसून तुम्हाला खूप मजा येते. उंटाची राईड झाल्यानंतर आम्ही चाललो सोमनाथ मंदिराकडे. बीचच्या साईडवरून सोमनाथ मंदिर खूप छान दिसते आणि तिथे लाईटचा शो असतो. लाईट शो खूप भारी दिसतो. तुम्ही कधी आला तर रात्रीच्या वेळी हा लाईट शो बघण्यासाठी आवर्जून जावा. रात्रीच्या वेळी बीच साइड वरून सोमनाथ मंदिर खूप भारी दिसते. ते पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून जावा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा. हा
रात्रीचा व्ह्यू आहे सोमनाथ मंदिराच्या बाहेरचा। इथे खूप अशी दुकाने लागलेली आहे शॉपिंगसाठी आणि रात्री तुम्ही शॉपिंग झाल्यानंतर प्रसाद घेण्यासाठी आवर्जून जावा। सोमनाथ मंदिराच्या बाहेर प्रसाद हा मिळतो।